नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पीकर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर। मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आपला आज 50 नंबरचं लेक्चर आहे ना, हाफ सेंचुरी म्हणता येईल का आपल्याला याला? तर बघा आपण 50 लेक्चर घेतलेले आहे। आज तुमचं 50 नंबरचं लेक्चर आहे ज्यामध्ये आपण सामान्य विज्ञानाचे पीवायक्यू घेत आहोत। मग विचार करा की एवढ्या लेक्चर मध्ये आपले किती पीवायक्यू घेऊन झालेले असतील। ज्यांनी पहिल्यापासून ही सिरीज फॉलो केलेली आहे तर त्यांना आता परत पुन्हा कुठेतरी नवीन पीवायक्यू जाऊन शोधायचे आहेत आणि परत अभ्यास करायचा आहे पीवायक्यूचा, असं होणारच नाही। कारण याच्यामध्ये तुमचे भरपूर पीवायक्यू आपण घेतलेले आहेत, भरपूर पीवायक्यू आपण कंप्लीट केलेले आहे, ठीक आहे। आणि हे जे पीवायक्यू तुमच्या कमेंट नुसार सांगते मी की कोणत्या वर्षाचे आहे। तर लास्ट टाइम जी तुमची भरती झाली होती जे रेल्वे ग्रुप डी साठी होती त्याचे सुद्धा आहे आणि आरआरबी एनटीपीसी सुद्धा आहे, ठीक आहे। म्हणून याला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर नक्की करून घ्यायचंय, ओके। तर बघा सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला। तर जाऊया पहिल्या प्रश्नावरती। ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत सेशन शेअर केलेलं नसेल त्यांनी सगळ्यात आधी सेशनला शेअर करून घ्यायचं आहे आणि लिंकला जास्तीत जास्त काय करायचंय, शेअर झाल्यानंतर नवीन असाल तर चॅनल पहिले फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या, कारण तेव्हाच तुम्हाला या सगळ्या लेक्चरचे नोटिफिकेशन मिळेल, ओके। चला पहिल्या प्रश्नावर आपण आलेलो आहोत। तर बघा ज्यांना आन्सर येत आहे त्यांनी काय करायचंय, पटकन आन्सर कमेंट मध्ये द्यायचे, ओके। विटामिन ए, ठीक आहे। विटामिन ए चे रासायनिक नाव काय आहे? रासायनिक नाव विचारलं कशाचं, तर विटामिन ए चं विचारलेलं आहे। टोकोफेरॉल, रायबोफ्लेविन, रेटिनॉल, बायोटिन, काय येईल बरं? आता केमिकल नेम प्रत्येक तुम्हाला प्रश्न जो तुम्ही बघितला तर प्रत्येक प्रश्न केमिकल नेम वरती तुमचा असतो, ठीक आहे। पोषण व आहारामधला हा टॉपिक आहे। पोषण आणि आहार मध्ये जसं कालच्या लेक्चर मध्येही तुम्हाला सांगितलेलं आहे कार्बनी आणि अकार्बनी पदार्थांचा समावेश होतो, ज्यामध्ये कार्बनी पदार्थांमध्ये कार्बोदके, मेद, प्रथिने येतात आणि अकार्बनी जे पदार्थ आहेत त्यामध्ये असतात आपले जीवनसत्वे आणि काही असतात क्षार, ओके। तर ह्या सगळ्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे। आता बघा विटामिन ए चे रासायनिक नाव म्हणजे काय, केमिकल नेम। मग केमिकल नेम काय सांगा, आणि तुम्हाला फक्त केमिकल नेम लक्षात ठेवायचे असं नाहीये, तुम्हाला याची प्रतिस्थापने, याच्या अभावी होणारे आजार किंवा याच्या अधिक्यामुळे होणारे आजार सुद्धा लक्षात ठेवायचे। तर आय थिंक तुम्हाला आन्सर जमलेलं असणार आहे, ठीक आहे। पर्याय नंबर 3 योग्य, रेटिनॉल। रेटिनॉल हे जीवनसत्व ए चे रासायनिक नाव आहे, ठीक आहे। आता बघा जसं की विटामिन ए काय करतो तर त्याच्या आधी आपण बघून घेऊया केमिकल नेम ऑफ विटामिन अँड डिफिशियन्सी डिसीजेस म्हणजे काय, तर कोणत्या विटामिनच्या कमतरतेमुळे आपल्याला कुठला आजार होतो। आता ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा किंवा वाटलं तर तुम्ही नोट्स काढू शकतात, नोट्स मध्ये तुम्ही लिहू शकतात, ओके। आता विटामिन ए, नाईट ब्लाइंडनेस म्हणजे काय, रात अंधळेपणा। विटामिन ए जर तुम्ही कमी खात असाल, त्याचा जर तुमच्या शरीरामध्ये अभाव निर्माण झालेला असेल तर तुम्हाला नाईट ब्लाइंडनेस येतो, ठीक आहे। त्यानंतर आहे विटामिन B1 बेरी, B2 आहे रायबो। आता बघा विटामिन जे बी आहे ना तर त्याचे ग्रुप्स आहेत, ओके। आता तुम्हाला इथे B2, B3, B5, B7 असं दिलंय। सो जे नवीन आहे ज्यांना काहीच माहित नाही याच्याबद्दल तर जाणून घ्या, बी विटामिन मध्ये 8 ग्रुप्स आहेत, ठीक आहे। किती ग्रुप्स आहे? 8 ग्रुपचा याच्यामध्ये समावेश होतो, ज्यामध्ये B1, B2, B3, B5 असे असतात। तर तुम्हाला इथे पूर्ण चार्ट मी दिलेला आहे। B6 मुळे अॅनिमिया होतो आणि अॅनिमियावर जास्त प्रश्न विचारले जातात, सो हे करून ठेवायचं। अॅनिमिया म्हणजे पंडुरोग, ज्याच्यामध्ये आपल्या ज्या आरबीसीज असतात, ठीक आहे, आपल्या लाल रक्तपेशी आहेत त्याच्यामधलं लोह कमी झाल्यामुळे काय होतात, हे आरबीसीज तुटतात आणि आपल्याला अभावी परिणामी अॅनिमिया होतो। लक्षात आलंय? बघा ज्यांनी आतापर्यंत सेशनला लाईक केले नसेल त्यांनी पटापट सेशनला लाईक करून घ्यायचंय, पटकन फास्ट। मला माहिती आहे काही खूप विद्यार्थी बघत जरी असेल तर लाईकची संख्या त्यांची खूप कमी असते, है ना। सेशनला लाईक करायचंय, तुमचे रोजचे लेक्चर आम्ही घेत आहोत, एकही लेक्चर तुमचं मिस होऊ देत नाहीये। सो तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि त्या पद्धतीचे तुमचं सुद्धा काय पाहिजे, इथे कॉन्ट्रीब्युशन पाहिजे, ओके। पटकन लाईक करून घ्यायचंय आणि लिंकला शेअर करायचं, ओके। बघा विटामिन सी मुळे काय होतं, स्कर्वी होतं। त्यानंतर विटामिन डी मुळे रिकेट्स होतं, ज्याला आपण अस्थिमृदुता किंवा मुरदूस म्हणतो। नंतर आहे विटामिन ई, त्याच्यामुळे लेस फर्टिलिटी, याचा अर्थ होतो इनफर्टिलिटी, ज्याला मराठीमध्ये होतो वाजपणा। विटामिन ई ची कमतरता असेल तर वाजपणा येऊ शकतो, ठीक आहे। विटामिन के
नॉन क्लोटिंग और ब्लड. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ब्लड क्लॉटिंग होत नाही. नॉन क्लोटिंग म्हटलेलं याचा अर्थ काय की तुमच्या शरीरामध्ये ब्लड क्लॉटिंग रक्त गोठ होण्याची जी क्रिया आहे ही विटामिन के द्वारे केली जाते आणि विटामिन के जर तुमच्या शरीरामध्ये कमी असेल तर मग आपल्या शरीराचं रक्त गोठेल का नाही. मग शरीराचं रक्त गोठणं का गरजेचं आहे. समजा कधी काही काम करत असताना तुम्हाला कुठे लागलं, कुठे कट लागला आणि तिथून तुमचा रक्तस्राव व्हायला लागला तर खूप जास्त रक्तस्राव होण्याच्या आधीच आपल्या शरीरामध्ये ब्लड क्लॉट करण्याची पद्धत असते. ब्लड क्लॉट केलं जातं. मग समजा तुमच्यामध्ये विटामिन ए नाहीये तर ब्लड क्लॉटिंग होईल का. होणार नाही. ठीक आहे. तर हा पूर्ण जो चार्ट आहे हा लक्षात ठेवायचा आहे. बघा आता विटामिन ए ला काय म्हणतात रेटिनॉल. ठीक आहे. B1 ला काय म्हणणार थायमिन. ठीक आहे. B2 ला काय म्हणणार रायबोफ्लेविन. B5 ला काय म्हणणार पेंटोथेनिक ऍसिड. ठीक आहे. B6 ला दिलेला आहे. B7 ला बायोटीन. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा C ला एस्कॉर्बिक ऍसिड. तुम्हाला इथे मी पूर्ण केमिकल नेम दिले सो तुम्ही वाचून घ्यायचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न न्यू आहे. मानवी शरीरातील सर्वात लांब ऍसिड कोणते. ठीक आहे. प्रश्न आलेला आहे जीवशास्त्र. डीप क्वेश्चन आहे. नीट आन्सर करा. व्यवस्थित बघा. ज्यांना माहित नाही त्यांनी फक्त लक्ष द्यायचं. जीवशास्त्र बायोलॉजी मधून आलेला प्रश्न. आता मानवी शरीरामध्ये सगळ्यात मोठं हाड, छोटं हाड एवढ्या गोष्टी आपल्याला माहिती होत्या. बट ऍसिड कोणतं लांब आहे हे आपल्याला आतापर्यंत काही जण असतील ज्यांना माहिती नाही है ना. युरिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड, लॅक्टिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड. काय आन्सर येईल आपलं. चला पटापट सांगायचंय. सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचंय. सेशनला लाईक करून घ्यायचंय. आन्सर येणार आहे आपलं हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl. ठीक आहे. हे कुठे असतं जठरामध्ये. कुठे असतं जठरामध्ये. जठराचं कार्य काय आपल्या शरीरामध्ये जे अन्न आपण खात असतो त्याला स्टोअर करणं. जठराला आपण स्टोअर हाऊस म्हणतो. कशाचा आपल्या अन्नाचा. 3 ते 4 तास त्याच्यामध्ये अन्न काय केलं जातं 3 ते 4 हवर्स पर्यंत अन्न त्यामध्ये स्टोअर केलं जातं. ओके. मीन्स हे काय आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड. काय आहे हे हायड्रोक्लोरिक ऍसिड. लक्षात येतंय ना सगळ्यांना. हायड्रोक्लोरिक ऍसिड काय करतं जठरामध्ये असतं. आम्लारी मीडियम बनवून ठेवायला काय करत असतं हे मदत करत असतं. ठीक आहे. आणि कशाचं पचन करतं हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आहे मुख्य ते प्रोटीन्सचं पचन करतं. हे सुद्धा लक्षात ठेवायचंय. डायजेशन त्याच्यामध्ये प्रोटीन्सचं केलं जातं. प्रोटीन्सला ब्रेकडाऊन केलं जातं आणि देन मग ते आपले प्रोटीन जे आहे ते आपल्या शरीरामध्ये डायजेस्ट होऊन जातं. लक्षात येत आहे ना सगळ्यांना. ठीक आहे. चला मग अजूनपर्यंत लिंक शेअर केलेली नाहीये. सेशनला लाईक केलेलं नाहीये करून घ्या फास्ट मध्ये. चला पुढचा प्रश्न दिलेला आहे. कोणत्या वायूमुळे ग्रीन हाऊस इफेक्ट होतो. असा कुठला वायू आहे ज्यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट होईल. ठीक आहे. नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन, हेलियम. ग्रीन हाऊस इफेक्टचा अर्थ काय ग्लोबल वॉर्मिंग. का होते ती ग्रीन हाऊस इफेक्ट. तापमान जागतिक तापमान वाढ है ना. खूप जास्त तापमान वाढलं. खूप जास्त प्रदूषण झालंय. आपण जंगले तोडलीये, झाडे तोडलीये है ना. तर त्यावेळेस काय होणार आहे वातावरणामध्ये खूप जास्त उष्णता राहणार आहे जी आपल्या स्वतःसाठी सुद्धा हानिकारक आहे. मग त्यामध्ये काही वायू जे आहे त्याच्यात इम्पॉर्टंट रोल असतो. जसं की बघा ऑक्टोबर हीट आपण जी म्हणतो त्यावेळेस काय होते भात कापणी येते तेव्हा है ना. भात कापल्यामुळे पण काही वायू जे आहे ते वातावरणामध्ये रिलीज होतात आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्या पृथ्वीचं तापमान वाढतं. सो ग्रीन हाऊस इफेक्ट साठी कारणीभूत असलेले सगळ्यात महत्वाचा घटक असतो मिथेन जो तुम्हाला यामध्ये दिलेला नाही. आणि मिथेन सोबत जो आवश्यक आहे तो आहे कार्बन डायऑक्साइड. ठीक आहे. CH4 प्लस CO2 म्हणजे मिथेन प्लस कार्बन डायऑक्साइड हे दोघं कशाचे घटक आहे ग्रीन हाऊस इफेक्टचे घटक आहे. ठीक आहे. ऑक्सिजन वातावरणामध्ये किती असतं 21%. जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला की ओव्हरऑल वातावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे तर ते 21% असणार आहे. कार्बन डायऑक्साइडचं किती आहे 3% असणार आहे. आणि सगळ्यात जास्त वातावरणामध्ये कोणता वायू आहे जो सगळ्यात जास्त प्रमाणात सापडतो तो आहे नायट्रोजन. कारण नायट्रोजनचं प्रमाण किती असतं 78%. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत सेशनला लाईक केलं नसेल लिंकला शेअर केलं नसेल करून द्यायचं आहे. तुमचे कमेंट वाचल्या जातात. तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा याचे आन्सर येत जरी असेल तरी तुम्ही ऑफलाईन कमेंट करून आन्सर द्यायचे आहेत. ओके. चला जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. त्याआधी बघा ग्रीन हाऊस इफेक्ट कशा पद्धतीने होत असतो.
जी हीट आहे, सूर्याची जी उष्णता आहे ती डायरेक्ट कुठे येते? पृथ्वीवर. ठीक आहे. आणि पृथ्वीच्या लगत असणारा वायू कोणता आहे? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड पृथ्वीच्या लगत असतो, त्याला आपण काय म्हणतो? जड म्हणतो. जड पण असतो हा आणि पृथ्वीच्या लगत असतो, पृष्ठभागा लगत असतो आणि हाच काय करत असतो? ग्रीन हाऊसला परिणाम करत असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न एकदम बेसिक क्वेश्चन आहे आणि हे सांगण्याची गरज नाहीये कारण हे सगळे क्वेश्चन PYQ आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एकदम बेसिक टू बेसिक पण विचारलं जाईल किंवा एकदम हाय लेवलचे प्रश्न सुद्धा विचारले जातील. आपल्याला काहीच सांगता येत नाही कारण पोलीस भरतीमध्ये आणि सेंट्रलच्या एक्झाम मध्ये खूप फरक आहे. जसं पोलीस भरतीचं सामान्य विज्ञान हे फक्त 5 मार्कासाठी 6 मार्कासाठीच विचारलं जातं, पण इथे तुम्हाला 25 मार्क्स आहे याच्यासाठी, तर तसा अभ्यास करायचा आहे. पूर्ण PYQ बघायचे, ते बेसिक जरी असले तरी सुद्धा आणि त्याची लेवल जास्त असेल तरी सुद्धा. ठीक आहे. मग पाण्याचे रासायनिक सूत्र काय? सगळ्यांना माहिती आहे. काही इलाज सर आपलं H2O. ठीक आहे. म्हणजे हायड्रोजन प्लस ऑक्सिजन. हायड्रोजन किती आहे पाण्यामध्ये? 2 हायड्रोजन आणि एक काय आहे? ऑक्सिजन. आणि हेच जर विचारलं गेलं की हेवी वॉटरचं सूत्र काय आहे? हेवी वॉटर म्हणजे जड पाण्याचे सूत्र. मग त्याच्यात काय लक्षात ठेवायचं? आपलं जे साधं पाणी आहे, ठीक आहे, सौम्य जे वॉटर आहे त्यामध्ये कोण आहे? हायड्रोजन आहे. मग हायड्रोजनचा आयसोटॉप, आयसोटॉप्सला म्हटलं जातं काय? समभार म्हणतात की काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आयसोटॉप म्हणजे काय? हायड्रोजनचा आयसोटॉप ज्याच्यामध्ये हायड्रोजन सारखा सेम ॲटॉमिक नंबर असेल, अणु क्रमांक असेल, असा कोण आहे? तर तो आहे ड्यूटेरियम. सो हेवी वॉटर मध्ये कोण प्रेझेंट असतो? ड्यूटेरियम असतो. म्हणून आपण काय लिहितो? त्याचं सूत्र D2O लिहितो. तर ह्याच्यावर पण तुमचा क्वेश्चन बनवू शकतो. हे करून ठेवायचं, याला स्टार मार्क देऊन ठेवा. ठीक आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नावर. चला पुढचा प्रश्न दिलेला आहे, विटॅमिन B12 चे रासायनिक नाव काय? विटॅमिन कोणतं दिलं? आता जीवनसत्व कोणतं आहे? B12. मग याचं काय विचारलं तुम्हाला? केमिकल नेम. ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला चार्ट दाखवला होता मागेच, ठीक आहे, त्याच्यामध्ये पूर्ण केमिकल नेम मी सांगितलेले, तर तुम्हाला इथे दिलेले आहेत बघा. सायनोकोबाल्मिन, ट्रिकोफेरॉल, रायबोफ्लेविन अँड बायोटिन. बायोटिन पण बीच आहे, पण B1, B2, B3 की काय आहे? कारण बी कॉम्प्लेक्स आपण ज्याला म्हणतो, कारण त्यामध्ये विटॅमिनचे 8 ग्रुप आहे. ठीक आहे. बी कॉम्प्लेक्स का म्हटलं जातं? कारण त्याच्यातले जे विटॅमिन्स आहे ते किती आहे? 8 आहे. ठीक आहे. बी कॉम्प्लेक्स जो आहे तो पाण्यात विरघळणार आहे, पण आपला जो B12 आहे हा एकमेव काय आहे? फॅट सोल्युबल. ठीक आहे. फॅट सोल्युबलचा अर्थ काय होतो? जो मेदात विरघळतो. ठीक आहे. मेदात विद्राव्य असणार. मग याचं रासायनिक नाव आहे सायनोकोबाल्मिन. पर्याय नंबर पहिला योग्य. आणि सायनोकोबाल्मिन, ठीक आहे, जेव्हा सायन्स मध्ये एखादी गोष्ट समजत नसेल तर नावाची काय करायची असते? फोड करायची असते. खूप वेळ सांगितलेलं आहे. सायनोकोबाल्मिन. कोबाल्मिनचा अर्थ काय होतो? की त्याच्यामध्ये कोणता घटक आहे? कोबाल्ट. काय आहे त्याच्यामध्ये? कोबाल्ट घटक आहे. सो तुम्हाला जर परीक्षेला प्रश्न विचारला गेला की सायनोकोबाल्मिन किंवा B12 मध्ये असणारा घटक कोण आहे महत्वाचा? तर तो कोबाल्ट आहे. B12 कशाचं कार्य करतो? आपल्या शरीराला चांगलं ठेवण्याचं, RBCs ला तयार करण्यासाठी. ठीक आहे. आपल्या RBCs म्हणजे काय? लाल रक्तपेशींना तयार करणे, आपल्या स्किनचं आरोग्य चांगलं ठेवणं, हे काम कोणाचं आहे? सायनोकोबाल्मिनचं आहे. ठीक आहे. समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. ओके. चला बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. आता हा प्रश्न आला रसायनशास्त्रातून. ठीक आहे. प्रश्न ओळखता आला पाहिजे. सामान्य विज्ञानामध्ये 3 विषय येतात आणि आरोग्यशास्त्राला आपण जीवशास्त्रामध्ये इन्क्लूड केलेलं आहे, म्हणून 3च विषय समजा. मग हा प्रश्न कशातून आलेला आहे? टॉपिक तुम्हाला लक्षात आला तर तुम्ही कुठलीही एक्झाम देऊ शकतात. कुठलीही एक्झाम देण्यासाठी पहिले त्याचा सिलेबस आपल्याला माहिती पाहिजे. तसंच इथे काय आहे? रसायनशास्त्र. रसायनशास्त्रातला प्रश्न. धातू समजलाय, धातू आलाय म्हणजे कशात जाईल? रसायनशास्त्रामध्ये. जीवविज्ञान आलेलं आहे तर कुठे जाईल? जीवशास्त्रामध्ये. आणि आपल्याला ऊर्जा, कार्य अशा पद्धतीचे प्रश्न असतील, गुरुत्वाकर्षण, तर हे कशात जातं? भौतिकशास्त्रामध्ये. रोगांवरचे प्रश्न आहे, आजारांवरचे प्रश्न आहे किंवा त्यांचे उपचार आहे तर जातं आरोग्यशास्त्रामध्ये. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानुसार लक्षात ठेवायचं. बघा कोणत्या धातूचे तापमान सर्वात जास्त आहे? आता तुम्हाला जे काही इथे दिलेलं आहे याच्यापैकी तुम्हाला असा धातू शोधून काढायचा आहे ज्याचं जे तापमान आहे ते सगळ्यात जास्त असणार आहे. तर कोण येईल? आपण विजेच्या दिव्यामध्ये कशाचा उपयोग करतो? जसं थॉमस एडिसन यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला, तर विजेच्या दिव्याचा शोध लावला त्यावेळी त्यांनी त्याच्यामध्ये टंगस्टर धातूला वापरलं. ठीक आहे. का बरं? कारण टंगस्टरचा जो मेल्टिंग पॉइंट आहे ना तो खूप हाय आहे.
मेल्टिंग पॉइंट हाय असणं याचा अर्थ तो तापमान काय करू शकतो, जास्तीत जास्त सहन करू शकतो. ठीक आहे, लक्षात आलंय. टंगस्टर जो आहे त्याचा मेल्टिंग पॉइंट किती येतं, वितळण्याचा बिंदू. मेल्टिंग पॉइंट म्हणजे वितळण्याचा बिंदू 34.10 डिग्री सेल्सिअस मेल्टिंग पॉइंट, सगळ्यांपेक्षा जास्त. बाकीच्यांचे मेल्टिंग पॉइंट काय आहे हे तुम्ही मला ऑफलाईन कमेंट करून सांगायचे. तुमच्या कमेंट रोज चेक केल्या जातात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. प्रकाश वर्ष म्हणजे काय? ठीक आहे, लाईट इयर. प्रकाश वर्ष मीन्स व्हॉट, लाईट इयर. मग लाईट इयर हे कशाचं युनिट आहे, कशाचं एकक आहे, कशासाठी आपण याला वापरतो? वेळेचे एकक, अंतराचे एकक, वस्तुमानाचे एकक की तापमापीचे एकक. काय असतं लाईट इयर? तर प्रकाश वर्ष एक अंतराचे काय आहे, एकक आहे. पर्याय नंबर दुसरा योग्य. ठीक आहे, मग मला सांगायचंय एक प्रकाश वर्ष बरोबर किती. ठीक आहे, एक प्रकाश वर्षाची व्हॅल्यू विचारली जाते. एक प्रकाश वर्ष बरोबर डॅश डॅश 9 इंटू 10⁻² किती येणार इथे, 60 येईल का काय, हे तुम्ही मला कमेंटद्वारे सांगायचं आहे. कारण याच्यावरती तुम्हाला प्रश्न बनेल. इम्पॉर्टंट आहे, प्रश्न कशावरही बनवू शकतात. आपणही प्रश्न बनवू शकतो. तर आयोगामध्ये बसलेले लोक हे सगळ्या गोष्टींचे कोण असतात, मास्टर असतात. तर ते कोणत्याही दोन गोष्टींना जोडून एक प्रश्न तयार करू शकतात. दोन चॅप्टरला जोडून जे लिंक असतात त्याच्याने सुद्धा एक प्रश्न तयार होऊ शकतो. म्हणून सिलेबस मधला कुठलाच चॅप्टर स्किप करायचा नाही. ठीक आहे, आता विटॅमिन सी चे रासायनिक नाव विचारलेले आहे. जीवनसत्व हे अकार्बनी पदार्थामध्ये येतात. अकार्बनी म्हणजे काय, त्याच्यामध्ये कार्बन नाही म्हणून अकार्बनी. ठीक आहे, मग अकार्बनी कोण आहे, एकतर क्षार आहे, दुसरे जीवनसत्वे आहे. मग जीवनसत्वे आपल्या शरीराला लागणारे एकदम छोटे पण महत्वाचे घटक आहे. ठीक आहे, मग सी चे रासायनिक नाव काय येईल, टोकोफेरॉल, बायोटीन, एस्कॉर्बिक ऍसिड, रायबोफ्लेविन. आन्सर काय येईल, बायोटीनचं सगळ्यांना कळलेलं आहे. ठीक आहे, उरलं 3. काय येईल मग आन्सर? ज्यांनी आतापर्यंत सेशनच्या लिंकला शेअर केलं नसेल, सेशनला लाईक केलं नसेल, पटापट लिंक शेअर करा, सेशनला लाईक करा. आन्सर येणार आहे आपलं एस्कॉर्बिक ऍसिड. पर्याय नंबर 3 योग्य. आणि हे कशामध्ये असतं, सर्व लिंबूवर्गीय फळे. लिंबूवर्गीय फळेमध्ये कोण कोण येतं सांगा. लिंबूवर्गीय फळांमध्ये येतं संत्री, लिंबू, मोसंबी है ना, आवळा. चला पुढचा प्रश्न. कोणत्या वायूमुळे ओझोनचा थर नष्ट होतो? ठीक आहे, कोणता असा वायू आहे माहितीये कोणाला, की ज्यामुळे ओझोन जो आहे, ओझोन काय करतो, जे लाईट आहे, जी सूर्यप्रकाश आहे, सूर्यकिरण आहे, ते पृथ्वीवर जे पोहोचतात आणि ज्याच्यामुळे आपल्याला त्या रेडिएशनमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो है ना, मग त्याला काय करतात, ते कॅप्चर करतात तिथेच. त्याच्यामुळे एकदम जेवढी इंटेन्सिटीने पोहोचायला पाहिजे तेवढे ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून आपण सुरक्षित आहोत. तर हा जो ओझोनचा थेअर आहे, ठीक आहे, हा कशामुळे सुरक्षित राहतो? ठीक आहे, चला सांगा पटकन. ग्रुप डी साठीचे जे काही असेल अपडेट ते तुम्हाला ह्याच चॅनलवर भेटत जातील. सो आतापर्यंत ज्यांनी पण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चॅनल सबस्क्राईब केलं तर कुठल्याही व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचते. ठीक आहे, तर आन्सर काय येणार आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन. ज्याच्यामध्ये कोण आहे, कार्बन पण आहे आणि काय आहे, क्लोरीन पण आहे. ठीक आहे, क्लोरीन प्लस कार्बन जेव्हा एकत्र येतात त्या वायूमुळे आपला जो ओझोन आहे तिथे काय होतो, तिथे त्याला होल निर्माण पडतं. समजा आता इथे ओझोनचा थर आहे आणि जर हा क्लोरोफ्लोरोकार्बन इथे काय होत असेल, स्प्रेड होत असेल, तर ओझोनचा तेवढा भाग जो आहे, तेवढा जो थर आहे तो पूर्ण काय होऊन जातो, नष्ट होऊन जातो. आणि ज्याच्यामुळे सूर्यकिरण डायरेक्ट कुठे येऊ शकतात, पृथ्वीवर येऊ शकतात. ठीक आहे, मग आन्सर काय आला, पर्याय नंबर 3. ओके, आता पुढचा प्रश्न बघा. खाण्याच्या सोड्याचे सूत्र काय? ठीक आहे, खाण्याच्या सोड्याला काय म्हटलं जातं, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, कुकिंग पावडर. हा प्रश्न तर पोलीस भरतीला प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक जिल्ह्यात येतो. त्याच पद्धतीने हा क्वेश्चन तुम्हाला ग्रुप डी चा सुद्धा TYQ आहे. तुमचा सिलेबस कधी बदलत नसतो, क्वेश्चनची लेवल कमी जास्त होत असते, त्याच्यानुसार अभ्यास करायचा. खाण्याच्या सोड्याचं सूत्र काय आहे, NaHCO3. पर्याय नंबर 1 योग्य. तेच जर तुम्हाला विचारलं वॉशिंग सोडा सांगा, तर वॉशिंग सोड्याचं पण माहिती पाहिजे. वॉशिंग सोडा याचं सूत्र आहे Na2CO3. Na2CO3. हे जर तुम्हाला विचारलं सोडियम क्लोराईड सांगा. सोडियम क्लोराईड मीन्स व्हॉट, आपलं खाण्याचं मीठ. त्याला काय म्हटलं जातं, सायंटिफिक नेम काय त्याचं, सोडियम क्लोराईड, Na
मीन्स सोडियम, Cl मीन्स क्लोराइड. ओके, देन काय आहे लास्ट वाला झिंक ऑक्साइड. काय आहे लास्ट मध्ये झिंक ऑक्साइड. झिंक ऑक्साइड. मग झिंक ऑक्साइड मध्ये बघा Zn कशाचा दिलाय झिंकचा, O कशाचा दिलाय ऑक्साइडचा. केमिकल नेम पाठ करून ठेवा, कारण कुठलंही केमिकल नेम कोणत्याही रिएक्शन मध्ये विचारला जातं. रासायनिक अभिक्रिया करत असताना जर तुम्हाला केमिकल नेम माहित नसतील तर तुम्हाला त्याचे प्रोडक्ट पण कळणार नाही. जर क्षार आणि पाणी एकत्र केलं तर काय तयार होईल, जेव्हा तुम्हाला केमिकल नेम माहिती असतील तेव्हा तुम्ही रिएक्शन करू शकता, नाही तर रिएक्शन होणार नाही. ठीक आहे, चला समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न बघा, जीवनसत्व बी अभावी कुठला आजार होतो, कुठला रोग होतो. जीवनसत्व बी चे किती ग्रुप आहे 8 ग्रुप आहे. बी किती आहे 8 विटामिन आहे. जसं तुम्हाला अकार्बनिक पदार्थांमध्ये आपण काय बघितले होते जीवनसत्वे. मग हे जे जीवनसत्वे आहे हे किती प्रकारचे आहे, एक तर आहे जे काय आहे मेदविद्राव्य, एक आहे जे काय आहे पाण्यामध्ये सॉल्युबल आहे. ठीक आहे, मग मेदामध्ये विद्राव्य कोण आहे ए, बी, ई, के. हे काय आहे सगळे मेदामध्ये विरघळून जातात. मग पाण्यामधले कोण आहे फक्त बी अँड सी. मग हे जे सर्व आहे हे सर्व एक एकच विटामिन आहे. पण बी किती आहे, बी ला आपण म्हणतो बी कॉम्प्लेक्स. मग कॉम्प्लेक्स का म्हणतो आपण त्याला, कारण त्याच्यामध्ये 8 विटामिन आहे. त्या 8 विटामिन पैकी B12 नावाचा एक विटामिन आहे जो त्याच्या फॅमिलीचं ऐकत नाही. बी फॅमिली पाण्यात विरघळते, पण हा जो एक आहे हा मेदात विरघळतो. ठीक आहे, याच्यावर प्रश्न विचारला जाईल आणि ह्यालाच सायनोकोबाल्मिन म्हटलं जातं. B12 कुठे मेदामध्ये जातो, तो कुठे असतो आपल्या मेदात असतो. कुठे साठवला जातो यकृतामध्ये. यकृताला काय म्हणतो आपण लिव्हर, आणि यकृतालाच काय म्हणतो ग्लुकोजचे कोठार हाऊस. ठीक आहे, लक्षात आला. यकृतामध्ये आपल्या ग्लुकोजला स्टोअर केलं जातं. ज्या दिवशी तुमचा उपवास असेल, तुम्ही काही खाल्लं नसेल, त्यावेळी त्याच ग्लुकोजला काय केलं जातं एनर्जी म्हणून वापरलं जातं. जसं की कुठलीही गोष्ट आपण स्टोअर करतो, पैसे आपण साठवून ठेवतो की नाही, जर आपल्याला पुढे लागतात म्हणून आपण आधीच साठवतो, तसंच आपली जी एनर्जी आहे ती यकृतामध्ये साठवलेली असते. ज्या दिवशी तुम्ही उपवास कराल, ज्या दिवशी तुम्ही काही खाणार नाही, तरी पण तुम्ही डेली टू डेली सगळे कामं करतात. का करतात, कारण आपल्यामध्ये साठवलेली एनर्जी असते. यकृताबद्दल भरपूर काही आहे ते तुम्ही पुढे शिकणारच आहात. ठीक आहे, चला पुढचा आणि शेवटचा प्रश्न, लाल रक्तपेशी कुठे तयार होतात. लाल रक्तपेशींना म्हणतो आपण आरबीसीज. मीन्स व्हॉट, रेड ब्लड सेल. ठीक आहे, आरबीसीज किती दिवस जगतात 120 दिवस. आपलं रक्त जे आहे ते फक्त 120 दिवसच असतं. त्यानंतर ते कुठे जातात लिव्हरमध्ये. लिव्हरमध्ये म्हणजे यकृतात. तिथे त्यांचं काय होतं विघटन. आपल्या लाल रक्तपेशी 120 दिवस जगतात, मग त्या काय होतात मृत होतात. विघटन होणं म्हणजे काय वेगळं होणं, सेपरेशन होणं. जेव्हा त्या विघटन होतात तेव्हा तयार होतो बिलिरुबिन. बिलिरुबिन काय मग बिलिरुबिन नामक द्राव तयार होतो जो तुमच्या पेशीमध्ये साठवला जातो. याचा कलर कसा असतो येल्लोइश. आणि हे बिलिरुबिन जास्त झालं तुम्हाला काय होते कावीळ होते. मग कावीळ कोणता त्रास आहे यकृताचा त्रास आहे. लक्षात आलं. मग आता काय शिकवलं मी, लाल रक्तपेशी कुठे तयार होतात सांगा. कमेंट मध्ये सांगून ठेवायचंय, तुमचे कमेंट चेक होतात. यकृतमध्ये होतील, वृक्कामध्ये, अस्थिमज्जेमध्ये की प्लीहामध्ये. तर ज्या लाल रक्तपेशी आहेत WBCs आहेत, प्लेटलेट आहे, सर्वच्या सर्व अस्थिमज्जेमध्ये तयार होतात. अस्थिमज्जा काय असतं, तर अस्थिमज्जा म्हणजे आपलं हाड. ठीक आहे, आता समजा हे आपलं बोन आहे, इथं असते पोकळ जागा. काय आहे ही पोकळी. ह्या पोकळीमध्ये काय असतात आपल्या मूळ पेशी. आणि मूळ पेशी इच्छाधारी नागिनसारख्या किंवा नागासारख्या असतात. म्हणजे ते कुठल्याही पेशीचं रूप घेऊ शकतात. समजा तुमची आरबीसीज डेड झाली, WBCs डेड झाली, तर त्याचं रूप कोण घेते ही मूळ पेशी घेते. आणि ही मूळ पेशी नवीन आरबीसीज तयार करते, नवीन WBCs तयार करते, किंवा कुठलीही पेशी कोणाद्वारे तयार केली जाते मूळ पेशीद्वारे. आणि बोन मॅरो काय आहे हाडांमध्ये, हे समजा हाड आहे, हाडांमध्ये जी पोकळ जागा आहे याला काय म्हटलं जातं बोन मॅरो, आणि ज्याला मराठीत काय म्हणतात अस्थि मज्जा. लक्षात आलं. आरबीसी WBC प्लेटलेट कुठे तयार होतात बोन मॅरो मध्ये. आपलं रक्त इन शॉर्ट कुठे तयार होतं बोन मॅरो मध्ये. चला लक्षात आलं असेल तर आजसाठी एवढंच. जे चॅनलवर नवीन आहे
त्यांनी सगळ्यात आधी टिक्कर मराठी SSC अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय. आपलं ऍप सुद्धा आहे, ऍपला डाउनलोड करून ठेवा, कारण ऍप मध्ये तुम्हाला या सर्व PDF फ्री सेशन मध्ये मिळणार आहे. ठीक आहे, फ्री कोर्स आहे आपल्या ऍप मध्ये, तिथे जाऊन तुम्ही हे सर्व चेक करू शकता. ठीक आहे, सेशन आवडल्यास लाईक करायचंय, जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये या सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचंय. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, थँक्यू.